नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरात गौण खनिज प्रकरणावर शहरातील व जिल्ह्यातील गौण खनिज माफिया यांच्या आरेरावी विरोधात त्यांना अभय देणाऱ्या अप्पर तहसील व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा रॉयल्टी कर बुडविण्याच्या विरोधात आंदोलन पुकारले असून शिवसेना 2 दिवसांपासून आंदोलन करीत आहे. मात्र धुळे प्रांताधिकाऱ्यांना याची माहिती देखील नाही. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी शिवसैनिकांना अनोखे उत्तर दिले की मी कुठल्याही प्रकारचे वृत्तपत्र अथवा टीव्ही चॅनल पाहत नाही, त्यामुळे मला या संदर्भात काहीच माहिती नाही, असे अजब उत्तर दिल्यानंतर ठाकरे सेनेने अनोखे आंदोलन केले आहे. आज शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना विविध वृत्तपत्र टीव्ही चॅनलच्या बातम्या देत प्रांत कार्यालयात अनोखे आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाची चर्चा शहरभर होत आहे. राजकीय पक्षांचे आंदोलन असोत किंवा जनतेच्या समस्या असोत, त्या शासकीय कार्यालयांमध्ये मांडल्यानंतर जनतेची व राजकीय पक्षांची अशी अपेक्षा असते की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या. त्या समस्या सोडवण्यासाठी आजही राजकीय पक्ष असेल, जनता असेल, ही वर्तमानपत्र व राष्ट्रीय चॅनल जे आहेत त्यांच्या साथ ती त्या ठिकाणी घेत असते. वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्या, राष्ट्रीय चॅनल्सवरती दाखवल्या जाणाऱ्या बातम्या या माध्यमातून आज देखील या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये असंख्य अधिकारी हे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत असतात. त्याच अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही प्रांताधिकारी कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय यांच्या इथं एक आंदोलन, गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आज प्रांताधिकारी आदरणीय कोर साहेबांना या ठिकाणी आम्ही संपूर्ण राष्ट्रीय वर्तमानपत्र असतील आणि स्थानिक वर्तमानपत्र असतील यांचा एक संच त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना भेट दिलेला आहे. त्या वर्तमानपत्रांमध्ये शिवसेना गेल्या 3 ते 4 दिवसापासून धुळे शहरातल्या गौण खनिजांबाबत त्या ठिकाणी आंदोलन करते. परवाच्या दिवशी एक भिंत, 1 किलोमीटरची दगडाची भिंत मोराणे शिवारामध्ये नदीपात्रामध्ये आढळून आली. त्या भिंतीवरती अद्याप देखील कारवाई झालेली नाही आहे. वर्तमानपत्रांनी त्या भिंतीच्या बातम्या छापल्या, राष्ट्रीय चॅनल्सने त्या बातम्या दाखवल्या. त्या बातम्या वाचून त्यांनी या घटनेला प्राधान्य द्यावे आणि या संबंधितांवरती कारवाई करावी अशी आमची ही मागणी या ठिकाणी होती. आज देखील वर्तमानपत्र आणि राष्ट्रीय चॅनलची भूमिका ही भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये अत्यंत महत्त्वाची असताना अधिकारी जर आम्हाला असं सांगत असतील की आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही, राष्ट्रीय चॅनल्स आम्ही पाहत नाही, तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही भारताच्या लोकशाहीसाठी आहे. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि माहिती कार्यालयाकडून या संपूर्ण विभागांना सर्व वर्तमानपत्र व राष्ट्रीय चॅनलच्या बातम्या, प्रत्येक डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये छापून येणाऱ्या बातम्या त्या ठिकाणी पुरवण्यात याव्या आणि अधिकाऱ्यांनी त्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असा हा प्रामाणिक हेतू आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.